काय स्टेटमेंट द्यावं हा माझ्या हातातला विषय नाही, पण माझ्या नेत्यांनी माझ्यासाठी वेळ दिला तेच माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. आता उद्या सकाळी फार फक्त 12 तास राहिलेत. ताई त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलतील, नंतर माझ्याशी नका चर्चा होईल ताईंशी, आणि त्यानंतर माझा अंतिम डिसिजन हा उद्या दुपारी 4 वाजता माझ्याच आत्ताच्या राष्ट्रपती भवन कार्यालयामध्ये या ठिकाणी निश्चित जाहीर केला जाईल. पण एक प्रश्न असा आहे की जर का सगळ्याच युती आघाड्या होत आहेत आणि अजितदादा आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर त्याच्यानंतरची तुमची भूमिका काय असणार ही स्पष्ट करा ना. हे सगळं म्हणजे तुम्ही गुंतागुंतीचं करून ठेवलेलं आहे. मी उद्या करतो, परवा करतो, निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे कार्यकर्ते मी या निवडणुकीतला एक उमेदवार आहे. मला सुद्धा या ठिकाणी हसू आवरे ना की मला सुद्धा या ठिकाणी काहीच ठरवता येईल, त्याच्यामुळे काळजी करू नका. ऍज अ कॅन्डिडेट सुद्धा मी उद्या दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन माझा निर्णय नक्की जाहीर करेल. पण आतला कुठलाही निर्णय झालेला नाही, किंतु परंतु नाही. पुन्हा तुमच्या एका विषयावर मी सांगतो, जसं आदरणीय साहेब, आदरणीय ताई, तसंच माझे एकेकाळचे 24 वर्षाचे लाडके नेते आदरणीय अजितदादांबरोबर माझा कुठल्या प्रकारचा वाद, किलमिश किंवा शत्रुत्व नव्हतं, नाही, उद्या सुद्धा नसेल. काय अडचण आहे आणि जर काही एकत्र आलात तर काही वेगळी वाढ धरणार का? असे आता गाडीतून निघालोय, पुण्यापर्यंत पोहोचायचंय, गाडी त्या का गरम झाली, गाडी थांबली तर त्या ठिकाणी एसटी आहे का, एसटीत बसायचा हा विषय नंतरचा आहे. इफ अँड बटवर चर्चा करून काही उपयोग नाही. देत आहात जर का तसं झालं तर वेगळी वाट निवडावी लागेल. ताई राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि माझ्या लाडक्या नेत्यात. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रसंगात साहेब आणि ताई या ठिकाणी मला राजकीय पद देण्याच्या संदर्भामध्ये, मला प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये त्यांनी काय माझी पाठराखण केली. त्याच्यामुळे ताईंना या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागणार आहेत. हा काय फक्त पुण्यापुरता निर्णय नाही. त्याच्यामुळं मी सुद्धा काही ठिकाणी असा माझ्यासाठीच अमुक निर्णय घ्या असा हट्ट बिलकुल धरू नये अशा मताचा मी आहे. मी या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. तुम्हाला उद्या म्हणजे मला नाही वाटत फक्त काय 16-18 तासासाठी तुम्ही थांबलं पाहिजे. ऍज अ कॅन्डिडेट मला उद्याच निर्णय जाहीर करावा लागेल, तो परवा नाही नाही नाही. सुप्रियाताई अनुकूल आहे दादांसोबत जायला. सुप्रियाताई काय बोलल्या का तुम्हाला? असे ताई पुन्हा बरोबर अनुकूल जायला तयार आहेत किंवा नाही आहेत हा विषयच नाही. त्या ठिकाणी असा एवढा क्षुल्लक विषय चर्चेला झाला नाही. या ठिकाणी फक्त आणि फक्त मी आज जो प्रस्ताव दिला, उद्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून ताई मी आणि सन्मान्य शिंदे साहेब एक कॉन्फरन्स कॉलवर बोलणार आहेत, आणि त्याच्यानंतर माझा अंतिम जो काय निर्णय आहे तो उद्या संध्याकाळी 4-4:30 वाजता डिक्लेअर केला जाईल. प्रस्तावाबद्दल निर्णय नाही झाला तर कार्यकर्ते नाराज होतील आणि त्यानंतर जे काही होईल त्यासाठी नेमकं कसं असणार? असं मी एवढा मोठा लीडर नाही की माझ्यावर कार्यकर्त्यांनी डिपेंड राहावं. पण एक नक्की आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय सुप्रियाताईंनी मला पूर्ण अधिकार दिला. ताईंनी मला खूप फ्रीडम दिलं. त्याच्यामुळे न्याय देतील असा विश्वास आहे तुमचा? अरे ताईंनी मला खूप न्याय दिलाय. ताईने एवढा न्याय कुणीच दिला नाही. त्याच्यामुळं ताईंनी मला सूचना केली आहे गाडीत बेल्ट लावून जा म्हणून. बघावी लागेल म्हणून. इथेनॉलच्या आणि इलेक्ट्रिकच्या गाड्या आल्या त्या गरम होत नाही. त्यांना घरी जाऊ दे, बिचारी पोरं सकाळपासून. जी तर या ठिकाणी ताईंनी मला खूप या ठिकाणी ताकद दिलेली होती आहे आणि उद्या सुद्धा देत राहतील. त्याच्यामुळे या ठिकाणी एका निवडणुकीसाठी कुठं काय नाराजी किंवा राग असण्याचं काही कारण नाही. माझी भूमिका ताईंसमोर मांडली आहे. ताई उद्या सकाळी पार्टी कार्यालयात येत आहेत. उद्या दुपारी माझा अंतिम जो काय निर्णय असेल तो मी जाहीर करेन. राजीनामा दिला आहे की नाही हे पहिले क्लिअर करा. आणि जर दिला आहे तर काहींसोबत काय म्हणजे एकंदरीत चर्चा झाली, कारण की तुम्ही नाराज आहात हे तर दिसत आहे. पक्षाची एक चौकट असते, त्या चौकटीत जे म्हणून मला काही मांडायचं होतं, जे काही पेपर त्यांना ए पासून झेड पर्यंत जे पेपर द्यायचे त्यांना मी दिले. त्या पेपरमध्ये सगळं काय येतं तर ते सगळे पेपर दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने ते आमच्या सगळ्या टीमशी संवाद साधणार आहेत आणि त्या संवाद साधल्यानंतरच त्या ठिकाणी अंतिम निर्णय. पुन्हा एकदा म्हणजे मी त्यांचे मनापासून आभार मानतो सन्माननीय सुप्रियाताईंचे आणि माननीय शशिकांत शिंदे साहेबांचे की आमचा दुपारी 2 वाजता शेवटचा म्हणण्यापेक्षा एक फायनल या संदर्भातल्या घटनाक्रमातला एक कॉन्फरन्स कॉल घ्यायचं ठरलंय आणि 4:30 वाजता मी त्या ठिकाणी माझा अंतिम जो काही निर्णय आहे तो जाहीर करेन.